नांदगाव पोलिसांकडून मोठी कारवाई। लाखो रुपयांची फसवणूक करणारा पोपट अधिकारी अखेर अटकेत। वन विभागाचा अधिकारी भासवून नोकरीचे आमिष। बेरोजगार तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक। 4 महिन्यांपासून पोलिसांना सतावणारा संशयित कातरवाडी येथून जेरबंद। तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात सरकारी नोकऱ्यांमधील बेरोजगार तरुण लाखो रुपयांची फसवणूक करणारे संशयित किंवा अधिकाऱ्यांच्या नावाखाली फसवणूक करणारे अखेर नांदगाव पोलिसांच्या हाती लागले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित दत्तात्रय आनंद झालटे कधी स्वतःला वन विभागाचा अधिकारी तर कधी समाज कल्याण विभागाचा अधिकारी म्हणवत असे। सरकारी कार्यालयांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ओळख असल्याचा दावा केल्यास सुरक्षित बेरोजगारांना वनरक्षकासह विविध सरकारी नोकऱ्या मिळवून देण्याचे आश्वासन देत असे। तसेच विविध सरकारी योजनांसाठी अनुदानाचे आमिष दाखवण्यात आले होते। या प्रकरणात जामदारी येथील विजय सखाराम पवार यांच्या तक्रारीच्या आधारे नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 47/2026 अन्वये भारतीय न्यायसंहितेच्या कलम 419, 420 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। गेल्या 4 महिन्यांपासून पोलिसांना चकमा देत असलेल्या शिताफीने या संशयिताला नांदगाव पोलिसांनी कातरवाडी परिसरातून अटक केली। न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। किंवा या संशयिताने चुकून आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे याचा सखोल तपास नांदगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। त्यामुळे या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक। मी सपोनी सुनील बढे, पोलीस स्टेशन नांदगाव। पोलीस स्टेशन नांदगाव येथे दिनांक 11/2/2026 रोजी यातील फिर्यादी जे आहेत विजय सखाराम पवार यांनी फिर्याद दिली की त्यांची मुलगा लखन पवार याच्या नोकरीकरता ते नोकरीच्या शोधात होते। त्यांना 2023 साली यातील जे आरोपी आहेत दत्तात्रय आनंद झालटे यांनी सांगितले की मी वन विभागात मोठ्या पदावर नोकरीस आहे, मी त्याला वनरक्षक म्हणून नोकरीवर लावू, त्यासाठी त्याला 3 लाख रुपयाची मागणी केली। फिर्यादीने नगदी व दोन्ही कॅश नगदी व फोनपेच्या माध्यमातून एकूण 2,35,000 रुपये यातील आरोपी दत्तात्रय आनंद झालटे याला दिले, परंतु कोणतीही नोकरी न लावता त्यांची फसवणूक केल्याबाबत तक्रार प्राप्त झाली। नमूद आरोपी हा त्याचे अस्तित्व लपवून इकडे तिकडे परत होता, फरार होता 4 महिन्यापासून मागे। परंतु आम्ही त्याला शिताफीने कातरवाडी येथे दिनांक 17/6/2026 रोजी रात्री 23:40 वाजता अटक केलेली आहे। नमूद आरोपीची दिनांक 20/6/2026 पर्यंत कोठडी घेतलेली असून अजून किती व्यक्तीला फसवलेला आहे याबाबत तपास चालू असून फिर्यादीचे जे रक्कम गेलेली आहे 2,35,000 रुपये व अजून एक साक्षीदार मिळालेला आहे त्याच्यामध्ये त्याचे सुद्धा 64,000 रुपये फिर्यादीने त्या समाज कल्याण अधिकारी आहे असे सांगून त्याला अनुदान मिळवून देतो, त्याला शेती अवजार मिळवून देतो असे सांगून त्याची सुद्धा फसवणूक केलेली आहे। असे एकूण 2,99,000 रुपयाची आरोपीने फसवणूक केलेली आहे। सध्या तपास चालू असून आणखी किती लोकांना या व्यक्तीने फसवले आहे याबाबत आमचा तपास चालू आहे।